दरवर्षी सीईटी ग्राफचे प्रश्न विचारते थर्मोडायनामिक्स मधून. आपण एकदा सगळ्या कन्सेप्ट रिवाइज करून टाकू. माझ्याकडे पीव्ही कर्व आहे आणि ए बी ए ही एक सायक्लिक कर्व आहे. सायक्लिक कर्वच्या अंडर जो एरिया येतो हा याच्या आतमधला एरिया दॅट इज नथिंग बट वर्क डन. जर हे क्लॉकवाईज सायकल असेल क्लॉकवाईज तर क्लॉकवाईजला नेहमी लक्षात ठेवायचं की वर्क डन ग्रेटर दॅन 0 असतो, अँटी क्लॉकवाईजला वर्क डन लेस दॅन 0 असतो. कारण ही सायक्लिक प्रोसेस आहे तर सायक्लिक प्रोसेसला नेहमी डेल्टा यू 0 किंवा इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर जे काही असेल ते चेंज होत नाही. आता सर डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याचा अर्थ क्लॉकवाईज सायकल जर असेल तर डेल्टा क्यू इज ग्रेटर दॅन 0, हीट ऍब्झॉर्ब होते, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर डेल्टा क्यू इज लेस दॅन 0, याचा अर्थ हीट रिलीज होते. नेक्स्ट तुम्हाला सीईटी विचारेल हे दोन ग्राफ दिलेत याच्यापैकी आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक कुठला आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं की ॲडियाबॅटिक कर्व हा स्टीपर असतो ऍज कम्पेअर टू आयसोथर्मल, कारण ॲडियाबॅटिकचा स्लोप जास्त असतो. म्हणून मी म्हणतो ॲडियाबॅटिक इथे 1 आहे आणि आयसोथर्मल इथे 2 आहे. नंतर तुम्हाला सीईटी विचारेल हे असे 4 ग्राफ दिलेले आहेत किंवा एक जनरल प्रोसेस विचारेल की सगळ्यात जास्त वर्कडन कशात असतं. तर सगळ्यात जास्त वर्कडन असतं आपल्याकडे आयसोबारिक जो म्हणजे 1 आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली येतो आयसोथर्मल, त्याच्या खाली येतो ॲडियाबॅटिक आणि सगळ्यात शेवटी येतो आयसोकोरिक. म्हणजे मी म्हणू शकतो फर्स्ट इज आयसोबारिक, सेकंड इज आयसोथर्मल, थर्ड इज ॲडियाबॅटिक, फोर्थ इज आयसोकोरिक. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या आपल्याला 3 प्रोसेसेस दिल्या आहेत ए टू बी पासून. तुम्हाला या 4 ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन बरोबर आहे कमेंट करून सांगायचंय.